झी 24 तास, एक पाऊल पुढे। UPA-2चं रिपोर्ट कार्ड संदर्भात आपण बोलतोय। ज्येष्ठ पत्रकार केतकर सर आपल्या सोबत आहेत। केतकर सर, पुन्हा एकदा या चर्चेत स्वागत। मला सांगा, UPA-2नं गेल्या 4 वर्षात अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली? पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही आताची जगातली अर्थव्यवस्था ही त्या देशापुरती स्वायत्त नसते। आता सगळ्या जगातल्या देशांमधल्या अर्थव्यवस्था ह्या जागतिक अर्थव्यवस्थेवरती अवलंबून असतात। 2008 मध्ये अमेरिकेमध्ये जे अरिष्ट आलं, त्या अरिष्टाचे जगभर इतके वाईट परिणाम झालेले आहेत 2008चे की इंग्लंडची अर्थव्यवस्था कोसळली काही प्रमाणात, आयर्लंड पूर्णपणे देशोधडीला लागला, आईसलँड देशोधडीला लागला, दक्षिण युरोप देशोधडीला लागला। त्या मानाने भारताला अशी देशोधडी लागण्याची अवस्था आली नाही। भारतामध्ये काय झालं तर आर्थिक वाढीचा दर कमी झाला। जो 8, 9 आणि कदाचित 10% होणार होता तो 7% नंतर 6% झाला। तो आता परत 8% जाण्याची शक्यता आहे। म्हणजेच असं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती एवढा घोटाळा झालेला असताना, एवढं अनिष्ट आलेलं असताना, एवढा ऱ्हास झालेला असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागलेली नाही। याचा अर्थ ती उत्तम आहे असं नाही, पण ती केवळ आपल्याच करणीमुळे झाली असं मात्र मानता येणार नाही। कारण आताची अर्थव्यवस्था जगातली ही एकमेकांवरती खूप अवलंबून आहे। नक्कीच या सगळ्या अर्थव्यवस्थेचा पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असंच म्हणू शकतो आपण या संदर्भात आणखीनही बोलणार आहोत। मात्र UPA-2चं रिपोर्ट कार्ड आपण पाहतोय। UPA-2च्या कामगिरीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणता परिणाम होईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कारण महाराष्ट्राच्या आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा UPA-2चा घटक पक्ष आहे। UPA-1च्या काळात शरद पवारांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता। UPA-2 मध्ये मात्र काँग्रेसनं त्याची परतफेड केली आहे। सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा घेत 1999 साली शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली। 2004 साली काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि काँग्रेसनं सत्ता स्थापण्यासाठी UPA-ची मोड बांधली। राष्ट्रवादी काँग्रेसनं सोनियांच्या विदेशी जन्माचा मुद्दा विसरून जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचं कारण देत काँग्रेसला UPA-1 मध्ये साथ दिली। 2009 साली पुन्हा ही स्थिती निर्माण झाली आणि UPA-2 ही अस्तित्वात आलं। शरद पवारांचं महत्त्व लक्षात घेऊन काँग्रेसनं नेहमीच त्यांना UPA-मध्ये आणि मंत्रिमंडळातही मानाचं स्थान दिलं। तरीही शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर काँग्रेसलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। UPA-2 मध्ये पंतप्रधानांच्या खालोखाल प्रणव मुखर्जींचं स्थान होतं, तर काँग्रेसनं खासदार कमी असूनही शरद पवारांना 3रं स्थान दिलं। प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यावर UPA-मध्ये काँग्रेसनं AK अँटनी यांना 2रं स्थान तर सुशीलकुमार शिंदेंना सभागृहाचे नेते बनवलं। राजकारणात ज्युनियर असलेल्या शिंदेंना महत्त्व मिळाल्यामुळे पवार काहीसे नाराज झाले। पवारांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांना पत्रही लिहिलं। मात्र या पत्रातला मजकूर वेगळाच होता। काँग्रेसनं समन्वय समितीची बैठक बोलवावी आणि मित्रपक्षांना विश्वासात घ्यावं असा या पत्रातला मजकूर होता। पंतप्रधानांनी पवारांची समजूत काढत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। एकीकडे ममता बॅनर्जी UPA-2च्या विरोधात भूमिका घेत असतानाच शरद पवारांनीही पंतप्रधान घटक पक्षांना विश्वासात घेत नसल्याचा बॉम्बगोळा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन टाकला। काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अन्न सुरक्षा कायद्यालाही शरद पवारांनी वेळोवेळी विरोध करत काँग्रेस विरोधात भूमिका घेतली। शरद पवारांनी UPA विरोधात अनेक मुद्द्यांवर भूमिका घेतली असली तरी त्यांनी कधीही काँग्रेसची तुटेपर्यंत संबंध ताणले नाही। याला कारणीभूत होते ते राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार। राज्यातलं सरकार टिकवणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची गरज आहे। या गरजेपोटीच राष्ट्रवादी काँग्रेसनं वेळोवेळी काँग्रेस विरोधात भूमिका घेऊनही कधीच काँग्रेसची घरोबा तोडला नाही। राज्यात मागची 14 वर्ष तर केंद्रात 9 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे आणि ही साथ आगामी 2014च्या निवडणुकीतही टिकवण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिले। मात्र असं असलं तरी काँग्रेसला अडचणीत आणण्याची एकही संधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना दिसत नाही। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। या संदर्भात आणखीनही काही चर्चा करणार आहोत। एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा UPA-2चं रिपोर्ट कार्ड। झी 24 तास, एक पाऊल पुढे।